हॅलो एव्हरीवन, आज मी हेअर सेक्शनिंग सांगणार आहेत. तर 1 ते 10 असे सेक्शन आहेत. फर्स्ट आहे प्रोफाईल सेक्शन. टॉप एरियापासून ते नेप एरियापर्यंत मिडल पार्टिशन करणं म्हणजेच प्रोफाईल सेक्शन होय. मी आज तुम्हाला हेअर डम्मीवरती सगळे सेक्शन दाखवणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ नक्की एंडपर्यंत बघा. हे असं स्ट्रेट लाईन दिसली पाहिजे, त्यालाच म्हणतात प्रोफाईल सेक्शन. दुसरं आहे रेडियल सेक्शन. रेडियल सेक्शन म्हणजेच एका कानापासून दुसऱ्या कानापर्यंत इयर टू इयर पार्टिंग करणं म्हणजेच रेडियल सेक्शन होय. तुम्हाला असे हे 4 पार्ट भेटतात. तुम्हाला ते हेअर कटिंगमध्ये किंवा केमिकल ट्रीटमेंट करताना उपयोगी पडतात. तिसरा आहे व्हर्टिकल सेक्शन. व्हर्टिकल सेक्शन म्हणजे अशा उभ्या स्ट्रेट लाईन आल्या पाहिजेत, त्यालाच बोलतात व्हर्टिकल सेक्शन. ही अशा प्रकारे लाईन आली पाहिजे, एकदम अशी स्ट्रेट आली पाहिजे. सेक्शन करताना हेअर एकदम टँगल फ्री पाहिजे, म्हणजे आपले सेक्शन नीट प्रकारे होतात. त्यानंतर आहे हॉरिझॉन्टल सेक्शन. हॉरिझॉन्टल सेक्शनला आपल्याला अशा आडव्या लाईन आल्या पाहिजे, एकदम स्ट्रेट अशा, त्यालाच म्हणतात हॉरिझॉन्टल सेक्शन. ही अशा प्रकारे स्ट्रेट लाईन आली पाहिजे. डम्मीवरती थोडं प्रॉब्लेम होतो, आपल्या रिअल हेअरवरती चांगल्या प्रकारे अशा लाईनी येतात. त्यानंतर डायगनल सेक्शन. डायगनल सेक्शनमध्ये 2 सेक्शन आहेत. एक आहे फॉरवर्ड डायगनल सेक्शन आणि दुसरा आहे बॅक डायगनल सेक्शन. आपण फॉरवर्ड डायगनल सेक्शन बघणार आहोत. त्यासाठी अशी तिरकी अशी स्ट्रेट लाईन घ्यायची, दोन्ही बाजूनी अशा लाईन काढायच्या, म्हणजेच ए असा शेप असा दिसतो, त्यालाच म्हणतात फॉरवर्ड डायगनल सेक्शन. त्यानंतर आहे बॅक डायगनल सेक्शन. हा फॉरवर्ड डायगनल सेक्शन सारखाच पण ऑपोजिट दिशेने काढायचा, म्हणजेच असा व्ही असा शेप येतो, त्यालाच म्हणतात बॅक डायगनल सेक्शन. बाकीचे सेक्शन आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघूयात. मी लवकरच व्हिडिओ अपलोड करेल.